नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो क्वेश्चन बेस्ड ऑन प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. या फिगर मध्ये त्यांनी दिलेलं आहे सगळं मेजर. आपल्या 1.2 मध्ये हा क्वेश्चन आहे. 7 मला वाटते असावा. एक मिनिट बघतो. बरोबर आहे. 1.2 क्वेश्चन नंबर 7. गिवन इन फिगर AB parallel to CD parallel to EF. Find X and AE. X and AE आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. थ्री पॅरलल लाईन की तुम्हाला माहिती आहे त्यांचे 2 रेशो इक्वल असतात. आपण हे रेशो या बाजूने वाचूया. म्हणजे FC अपॉन FD, सॉरी FD अपॉन DB, EC अपॉन AE. कोणत्याही बाजूने वाचू शकता, पण आपण आता या बाजूने वाचूया. बघा, ह्याला म्हणू एक गिवन. Therefore, हाचा जो प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, त्याच्याने आपल्याला 2 रेशो इक्वल मिळतात. फर्स्ट रेशो येणार EC अपॉन CA इज इक्वल टू FD अपॉन DB. हे आपलं क्वेश्चन 1 झालं. आपण इथे लिहिणार प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग यांच्या व्हॅल्यू असेल तर या व्हॅल्यू, हे सगळे म्हणतात माझा खाऊ मला द्या, म्हणजे त्यांचं मेजरमेंट त्यांना द्यायचं. तुम्हाला ते दादा दीदी असं म्हणतात. मग EC मागतोय बघा आपल्याकडे. ECचं काय आपण ॲझ्युम केलंय X. हा घे तुला X. CAचं बघा 12 इज इक्वल टू FDचं मेजर बघा, त्याचा खाऊ किती आहे 4 आणि DBचं 8. ला आपण देऊया पुटिंग गिवन व्हॅल्यूज. आता आपण सॉल्व करूया. आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची आहे. 12 ला उचला आणि याला इकडे घेऊन जा. म्हणजे काय येणार इथे X इज इक्वल टू 4 अपॉन 8 इंटू 12. 4 1 जा, 4 2 जा, 2 6 जा. मग इथे येणार X इज इक्वल टू 6. आपल्याला AE पाहिजे. मग इथे येणार AE इज इक्वल टू AC प्लस CE. इकडे आपण CE लिहूया. CE. ठीक आहे. चला, इकडे इन बिटवीन दिले. A बिटवीन C बिटवीन E. मग आपण बघा AC किती आहे 12.
इथे किती मिळाले 6. इथे आपण 6 लिहू शकतो आता. मग इज इक्वल टू 18 युनिट AE. झालं आपलं. अशा प्रकारे छोटासा प्रश्न परीक्षेला 2 मार्काला नक्की विचारू शकतील. ऍक्टिव्हिटी पण देऊ शकतील याच्यावर. तर आपण आता आपल्याला प्रॉपर्टी ऑफ फ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यावरचे 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. तिसरा क्वेश्चन प्रॉब्लेम सेटमध्ये आहे, तो आपण करूया की मग यावरचे सर्व प्रश्न संपते. मग आपण जाणार 1.3 ला सिमिलर ट्रँगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. चालेल, भेटूया पुन्हा. कधी भेटायचं? उद्या सकाळी.